हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात सर्वजण? हा आपल्या चॅनलवरचा सर्वात पहिला व्लॉग आहे. आणि मंडळी, व्लॉगिंगची सुरुवात आपण अशा एका पवित्र स्थानावरून करत आहोत. थंबनेलवरून, टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल, पण माझ्या या चॅनलवरच्या व्लॉगची सुरुवात मी आळंदी देवाची या ठिकाणाहून करत आहे. हा माझ्या चॅनलवरचा पहिला व्लॉग मी आळंदी देवाची या ठिकाणी शूट केला आहे. तुम्ही पाहत आहात कशा पद्धतीने आम्ही लाईनमध्ये लागून दर्शन घेतलं. रविवारचा दिवस होता. आम्ही सकाळी दर्शन घ्यायला गेलो होतो, तरीही एवढी गर्दी त्या ठिकाणी होती. पण एवढं पवित्र वातावरण, खूप सुंदर नादमय वातावरण तिथे होतं. खूप छान वाटलं, छान दर्शनं झाली. अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी रांगेत मस्त छान पद्धतीने दर्शनं घेतली. ऐकलत का? रांगेत दर्शन घेताना आजीबाई हरिपाठ म्हणत होत्या, कुणी गवळणी म्हणत होतं, टाळ्या वाजवत होते. सर्वत्र फक्त भक्तिमय वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. रांगेतून दर्शन घेताना खूप मजा येत होती. तुम्ही पाहू शकता, मंदिराचं शिखर इथून दिसत होतं. खूप छान पवित्र सकाळ होती. थोडंसं ऊन आतमध्ये येत होतं. छान वातावरण होतं. अगदीच एकूण खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आळंदी देवाला असंही खूप दिवसांपासून आम्हाला जायचं होतं. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुण्यात गेलो होतो आणि तिथून जवळच मंदिर होतं, त्यामुळे आम्ही तिथे जाऊन आलो. छान दर्शनं झाली, मजा आली दर्शन घेताना. आणि एक खूप दिवसापासूनची एक अधुरी इच्छा आपण म्हणू शकतो, तीही पूर्ण झाली. दर्शन झालं देवाचं, प्रसन्न वाटलं. तुम्ही पाहू शकता, मी खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवून आणलेला आहे. तुमच्यापैकी कित्येक जण या अगोदर आळंदीला जाऊन आलेले असतील, कोणाला जायचं असेल. पाहू शकता, अशा पद्धतीने आता आळंदीमधून वारी जाणार आहे विठ्ठलाची. त्या ठिकाणी लोक आतापासूनच तिथे येऊन बसलेले आहेत. आपली स्वतःची पूर्ण तयारी करून ते तिथे गेलेले आहेत. 8-10 दिवस अगोदर ते तिथे जाऊन राहतात. त्यानंतर आळंदीची वारी जाते. सगळे वारकरी मस्त आनंदाने त्याच्यात सहभागी होतात. खूप छान, अगदी सर्वांनी एकदम शिस्तीत दर्शनं घेतली. मजा आली. हो, मी मजा आली म्हणते सारखं, कारण खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं दर्शन घेताना. मस्त. तुम्ही पाहू शकता किती सुंदर काम दिसते व्हिडिओमधून तुम्हाला मंदिराचं. खूप छान मंदिर बनवलेलं आहे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं. अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक झाड आहे. त्या झाडाचं पान बऱ्याच महिला खूप श्रद्धेने, खूप विश्वासाने खातात. आणि ते पान सहसा कुणालाही मिळत नाही. ते मिळवण्यासाठी तिथे थांबून वाट पाहावी लागते. खूप लोक त्या झाडाचं पान खाली पडावं आणि ते आपल्याला मिळावं यासाठी वाट पाहत उभे असतात, तिथे थांबलेले असतात. खूप 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 श्रद्धामय ठिकाण आहे. खूप छान आहे. आता आपण मंदिरात जवळपास पोचलेलो आहेत. इथून मंदिरातच गाभाऱ्यातच जायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी लोक मुखदर्शन घेत आहेत. त्यानंतर आता गाभाऱ्यात इथे खरं तर फोटो व्हिडिओ काढायला मनाई आहे, म्हणून मी गुपचूप थोडंसं घेतलं. त्यानंतर आता इथून पुढे नाही घेऊ शकत मी. हा गाभाऱ्यातला जो सांदीचं बाहेरचं जे हे आहे ते मी आत्ता दाखवलं. आता आम्ही दर्शनं घेऊन बाहेर आलेलो आहोत. खूप छान वाटलं. आता तिथेच एक महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणचं हे दृश्य तुम्ही पाहताय. तिथे बाहेर ज्ञानेश्वर माऊलींचं त्यांचे छोट्याशा अशा सुबक अशा मूर्त्या भिंतीवरच कोरलेल्या आहेत. हे महादेवाच्या द्वारातलं नंदीचं स्थान. या ठिकाणी नंदी विराजमान आहे. तुम्ही पाहू शकता त्यांचं जे मंदिर आहे नंदींचं, तेही किती छान सुंदर, नंदी किती सुंदर कोरले गेलेले आहेत. खूप छान असं तिथलं रेखीव दृश्य आहे.
आपल्या पुण्यामध्ये एवढी सुंदर सुंदर प्रेक्षणीय स्थळं आपल्याला पाहण्यासाठी आहेत. प्रेक्षणीय त्याचबरोबर धार्मिक स्थळं जिथे आपण भेट देऊ शकतो आणि ब्लेसिंग्स मिळवू शकतो आणि तेही खूप सुंदर, मनाला हलकं वाटेल, फ्रेश वाटेल अशा ठिकाणची स्थळं, अशा पद्धतीची स्थळं ठिकाणं आपल्याकडे आहेत. हे पाहून खूप छान वाटतं खरंच. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. आता इथून कुठे चाललोय आपण? महादेवाच्या मंदिरात आता आपण चाललेलो आहोत. नंदीचं दर्शन घेऊन आपण पुढे आलोय आणि पाहू शकता एवढा सुंदर महादेवाचा गाभारा आहे. बाहेर सुंदर चांदीचे त्याला बाहेरून एक आवरण लावलेलं आहे भिंतीवर. खूप सुंदर आहे. पाहू शकता, तुम्ही दर्शन घेऊ शकता. व्हिडिओ चित्रण मी केलेलं नाही फार, कारण शक्यतो देवस्थानी मनाई असते. पण खूप 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 सुंदर ठिकाण आहे. त्यानंतर आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता वातावरण कसं आहे, किती फ्रेश आहे, किती छान आहे. आता आम्ही इंद्रायणी तिरी आलेलो आहोत. आम्ही इथूनच गेलो होतो अगोदर, बट मला व्हिडिओ काढायचा अगोदर लक्षात नाही आलं. मग माझ्यासोबत मम्मी, काकी ते सगळे होते. ते म्हणले की चला आपण पुन्हा जाऊया. मग आम्ही इंद्रायणी तिरी पुन्हा गेलो. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते क्राऊड आहे. समोर बघू शकता किती लोक आहेत. थोडंसं आभाळ आलेलं होतं, पाऊस येण्याची शक्यता होती, बट लकीली आम्ही तिथे असताना पाऊस आला नाही. पाऊस आला तो पार संध्याकाळच्या वेळी आला. खूप छान, खूप छान नादमय वातावरण आहे. खूप छान वाटलं इंद्रायणी तिरी जाऊन. तिथे सगळं वातावरण पाहून खूप आनंद झाला. तुम्ही एकदा नक्की जाऊन या. आता एकादशीच्या निमित्ताने तुम्ही नक्की जा, दर्शन घेऊन या. आणि आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.